मुंबई महापालिकेच्या नाले सफाईची मान्सूनपूर्व पावसामध्येच पोलखोल झाली आहे। अंधेरी परिसरामध्ये आज सकाळी रिमझिम पाऊस सुरू होता आणि त्यामध्येच पावसात अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याचं दिसलं। सबवे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ बाजूलाच काढून ठेवल्यामुळे एका सरीमध्येच पूल पाण्याखाली गेलाय। दरम्यान आता अंधेरी सबवेची वाहतूक सुरळीत असून पहिल्याच पावसामध्ये मात्र नाले सफाईची पोलखोल समोर आली आहे। तर अंधेरीमधली ही दृश्य आपण पाहतोय। मान्सूनपूर्व पावसाच्या सरी या मुंबईच्या उपनगरांमध्ये आज सकाळच्या सुमारासच बरसलेल्या आहेत आणि याच पहिल्या पावसामध्ये अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याचं दिसून आलेलं होतं आणि सध्या पाणी ओसरलेलं आहे। पहिल्याच मान्सूनपूर्व पावसामध्ये अंधेरी सबवे हा आपल्याला पाण्याखाली जाताना दिसला। कारण हे पावसाचं नव्हतं तर नाले सफाई ही व्यवस्थित केली गेली नाही आणि त्यामुळेच अंधेरी सबवे हा पाण्याखाली गेल्याचं दिसलं। मी सध्याला अंधेरी सबवे परिसरामध्ये आहे। सध्याला वाहतूक जरी सुरळीत असली तरीही कचऱ्याच्या ढिगामुळे कुठेतरी मान्सून मध्येच हा सबवे जो आहे तो पाण्याखाली जाताना दिसला। आपण इथं बाजूला बघू शकतोय जो कचरा आहे मोठ्या प्रमाणात तो नाल्याच्या अगदी लगत काढून ठेवण्यात आलेला आहे। एकूणच मोठ्या प्रमाणात नाले सफाई ही केली जात असल्याचं आपल्याला पालिकेकडनं सांगण्यात येत आहे। मात्र अशा प्रकारे निकृष्ट काम हे पालिकेकडनं होताना निदर्शनास येत आहे। सोबतच अंधेरी सबवेच्या अगदी बाजूलाच जर पाहायचं तर मोठा नाला आहे आणि या नाल्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कचरा आपल्याला पाहायला मिळतो आहे। मात्र तो व्यवस्थित सकाळी न काढल्यामुळे किंवा त्याचं काम हे व्यवस्थित होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी हे अंधेरी सबवेमध्ये सकाळी जाताना दिसलं आणि अगदी 30 ते 40 मिलीमीटर पावसामध्ये अगदी रिमझिम पावसामध्येच अंधेरी सबवे हा पाण्याखाली गेला। उन्हाची परिस्थिती दिसते आहे, ऊन देखील मोठ्या प्रमाणात सध्या देखील आहे आणि एकूणच अतिशय कमी वेळामध्ये हा जो पूल आहे तो पाण्याखाली गेल्याचं प्रमुख कारण म्हणावं लागेल ते म्हणजे नाले सफाई आणि महापालिकेकडनं निकृष्ट केलेलं काम। कॅमेरामॅन रोहित कांबळेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।